नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती पाहणार आहोत ते अर्थातच अमावस्या संबंधी असणार आहे। कारण येत्या 25 जून 2025 रोजी अमावस्या आहे। ज्येष्ठ अमावस्या तसंच या अमावस्याला दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं। तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत। अमावस्या आणि पौर्णिमा या दोन ज्या तिथी आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा तिथी आहेत आणि म्हणूनच या दिवशी जर आपण काही सेवा केल्या, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही खास गोष्टी केल्या तर निश्चितच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी मदत होत असते। बरेचदा पैसा येतो आणि पुन्हा पैशाला वाटा फुटतात असं म्हटलं जातं। तर हे जे काही होत असतं तर नक्कीच त्यामागे काही वास्तुदोष असतो, पितृदोष असतो किंवा आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते त्यामुळे या गोष्टी घडत असतात आणि या गोष्टी थांबवाव्या याकरिता किंवा आपण जे काही काम करत आहोत याला यश मिळावं याकरता अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची आवर्जून आराधना करायला हवी। तर कुठल्या सेवा आहे हे आपण जाणून घेणार आहोत। ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्याला आपण काय करावं, काय टाळावं किंवा कोणकोणते उपाय आपल्याला करता येतील या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवश्यक लिहा। चला तर मी व्हिडिओला सुरुवात करते। पण तत्पूर्वी अमावस्या प्रारंभ केव्हा आहे आणि अमावस्या समाप्ती केव्हा आहे हे देखील जाणून घेऊया। तर बघा, मंगळवारच्या दिवशी म्हणजे 24 जून 2025 रोजी अमावस्या प्रारंभ सायंकाळी 7 वाजता आहे आणि अमावस्या समाप्ती ही 25 तारखेला सायंकाळी 4:01 आहे। म्हणजेच काय तर 4 वाजेपर्यंत अमावस्या आहे आणि उगवत्या तिथीनुसार जर विचार केला तर 25 तारखेलाच आपण अमावस्येचे जे काही उपाय आहे ते करणार आहोत। सेवा ज्या काय आहेत त्या 25 तारखेलाच करायच्या आहेत। आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपल्याला 25 तारखेला काय काय करायचं आहे एक एक करून मी तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येबद्दल आता सविस्तर माहिती सांगते। तर बघा, सनातन परंपरेमध्ये अमावस्येचा दिवस खूप विशेष आणि पवित्र मानला जातो। या दिवशी स्नान, ध्यान, पूजा, प्रार्थना, तपस्या आणि दान यासारख्या क्रियांना विशेष असं महत्त्व दिलं जातं। अनेक भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील करतात। भगवान शिवशंकर, भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची देखील या दिवशी पूजा करण्याची पद्धत आहे। गरुड पुराणामध्ये असं म्हटलं आहे की अमावस्याला पूर्वजांसाठी तर्पण म्हणजेच पाणी अर्पण आणि पिंडदान म्हणजे अन्न अर्पण यासारखे विधी केल्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद मिळतो। तर आपण सुद्धा आपल्या पूर्वजांचे या दिवशी स्मरण केलं, त्यांच्या नावाने पाणी अर्पण अर्थात तर्पण केलं आणि पिंडदान म्हणजेच अन्न अर्पण केलं तर पूर्वजांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहील आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा पितृदोष होणार नाही। तर बघा, वर्षभरामध्ये येणाऱ्या इतर 11 अमावस्येच्या तुलनेमध्ये ही जी ज्येष्ठ अमावस्या आहे तर ती सगळ्यात महत्त्वाची आणि विशेष मानली जाते। याचं कारण म्हणजे या अमावस्याला निर्जला अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं। तर याचंही एक कारण आहे ते म्हणजे या महिन्यामध्ये काही दिवसापूर्वी आपण निर्जला एकादशीचं व्रत केलं, त्यानंतर आपण वटसावित्रीचं व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला करत असतो। आता ज्येष्ठ महिन्याचा हा शेवटचा दिवस आहे। ज्येष्ठ महिन्याला आपण निरोप देतोय तर मग म्हणूनच या अमावस्याला निर्जला अमावस्या म्हणून ओळखलं जातं। आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही किंवा आपल्या घरात मांसाहार होणार नाही, कोणत्याही प्रकारचे व्यसन केलं जाणार नाही। या पद्धतीने नियम पाळायचे। त्याचबरोबर परान्न घेणं सुद्धा आपल्याला टाळायचं आहे। कोणाच्याही घरी जेवायला वगैरे जायचं नाही। तर हे नियम तुम्ही ज्येष्ठ अमावस्येच्या निमित्ताने पाळू शकता। बघा, या दिवशी शिववास आणि धृतियोग असे 2 योग जुळून आलेले आहेत। शिववास योगामध्ये पितृतर्पण केल्यामुळे पितृदोष दूर होतो आणि धृतियोगामध्ये दान आणि स्नान करणे खूप शुभ मानलं जातं। आता अमावस्या तिथी म्हटलं तर बऱ्याच जणांना या तिथीची भीती वाटते की अरे बापरे, अमावस्या आहे मग खूप काहीतरी वाईट घडणार आहे किंवा वाईट काळ असतो। तर कुठली स्थिती वाईट नसते। काही गोष्टी आपल्या विचारांवर देखील अवलंबून असतात आणि त्यामुळे अमावस्या ही जी तिथी आहे ती वाईट नाही। कारण अमावस्याला आपण माता लक्ष्मीची आराधना करत असतो, तसेच लक्ष्मीपूजन देखील साजरं करत असतो आणि त्यामुळे अमावस्या ही तिथी वाईट नाही। पण या काळामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी जर आपल्याकडून घडल्या किंवा काही गोष्टींची काळजी जर आपण घेतली नाही तर मग त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो आणि म्हणून काही गोष्टींची अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही खास काळजी घ्यायची असते। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी काही गोष्टींची आपल्याला आवर्जून अशी काळजी घ्यायची असते। आता अमावस्येच्या दिवशी काय करायचं हे जाणून घ्यायचं आहे। तर बघा, अमावस्येच्या दिवशी अर्थातच लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आंघोळ करायची आहे, जेणेकरून आपल्या पितृदोष किंवा जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे। तर हा छोटासा उपाय सकाळी आपल्याला आंघोळ करताना करायचा आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये देखील हळदीचं पाणी
शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र असेल, गंगाजल असेल, ते जरी तुम्ही घरामध्ये शिंपडलं तर एक प्रकारे आपल्या घरचं जे वातावरण आहे ते सकारात्मक होण्यासाठी मदत मिळत असते. तर हे देखील तुम्ही करू शकता. आता अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही जाळं जळमट आहे ते देखील काढले जातात. त्यासोबतच घरामध्ये जर काही जुन्या वस्तू साचलेल्या असतील ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही, जसं की जुनी रद्दी आहे, जुनी भांडी आहे, जुन्या वस्तू आहे ज्याचा आपण काही उपयोग करत नाही, पण फक्त एक अडगळ म्हणून आपल्या घरामध्ये ठेवलेले आहे, तर अशा वस्तू आवर्जून अमावस्येच्या दिवशी आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत, जेणेकरून घरामधली जी दरिद्रता आहे किंवा अलक्ष्मी जिला म्हटलं जातं ते आपल्याला बाहेर काढता येणार आहे. कारण जेव्हा आपण अशा प्रकारची अडगळ घरामध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी साचत असते आणि त्याचे जे काही परिणाम आहे ते आपल्याला भोगावे लागतात. तर अशा प्रकारे तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी देखील अमावस्येच्या दिवशी करू शकता. आता त्यानंतर अमावस्येच्या दिवशी खास करून आपल्या देवघराची देखील स्वच्छता केली जाते. आता आपण जे देवघर आहे त्या देवघराची दररोज आपण पूजा करतो, पण देवघरामध्ये देवाव्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी असतात, जसं की धार्मिक पुस्तक असतात किंवा मग इतर जे काही सामग्री असते किंवा आपल्या देवघराचा जो काही कप्पा असतो किंवा ड्रावर असतो त्यामध्ये देखील विविध प्रकारचं सामान आपण ठेवत असतो आणि मग त्याचा थोडासा पसारा होऊ लागतो. पण हा जो पसारा आहे किंवा आपला जो देवार आहे, देवघर आहे, ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे, जे उठसूट आपण कधीही करू शकत नाही, तर ते अमावस्येच्या दिवशीच करायचं असतं. आणि त्यामुळे देवघराची स्वच्छता देखील करायची असेल तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही आवर्जून करू शकता. त्यासोबतच देवघरामध्ये देखील काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करतात. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की देवघरात असं काय आहे जे नकारात्मकता निर्माण करू शकतं. तर बघा, बऱ्याचदा आपली जी ग्रंथ आहे ती फाटलेली असतात, त्याची पानं होतात आणि मग एक पान कुठे तर एक पान कुठे अशी अवस्था होते. तर असं जर काही तुमच्याकडे असेल तर ते एक तर बाइंडिंग करून घ्या, नाहीतर मग सरळ ते तुम्ही टाकून द्या निर्मल्यामध्ये, तुम्ही ते टाकू शकतात. पण फाटलेली पुस्तकं, फाटलेले ग्रंथ अजिबात देवघरामध्ये किंवा घरामध्ये ठेवू नका. त्यासोबत एखादा देवाचा फोटो असेल तो फुटलेला आहे तर तुम्ही तो रिपेअरिंग करून आणा, काच व्यवस्थित बसवा, फ्रेम करा. पण जर फुटलेला फोटो तुम्ही वापरत असाल तर तो चुकीचा आहे. अशा प्रकारचा फुटलेला फोटो तुम्ही ठेवू नका किंवा ज्या मूर्ती आहे ज्या खंडित झालेल्या असतील तर त्या देखील तुम्ही अशा प्रकारच्या तुमच्या देवघरामध्ये अजिबात ठेवू नका, कारण त्याने एक प्रकारचा वास्तुदोष निर्माण होत असतो. तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही या गोष्टी बाहेर काढू शकता. आता या गोष्टी झाल्या म्हणजे बेसिक, जसं की देवघराचं किंवा आपल्या स्वतःच्या घराचं. आता हे जे काय आहे बेसिक आहे जे आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करतात आणि त्या गोष्टी आपल्याला अमावस्येच्या दिवशी नक्कीच बाहेर काढायच्या आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला घरातील निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी काही उपाय देखील करायचे आहेत. तर त्यामध्ये आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी किंवा दोन्ही वेळेस आपल्या उंबरठ्याच्या ठिकाणी 4 ते 5 कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत. एक वाटी घ्या, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि उंबरठ्यावर 4 ते 5 कापराच्या वड्या, 2 लवंग आणि 1 तमालपत्र प्रज्वलित करा. भीमसेनी असेल तर भीमसेनी घ्या, साधा कापूर असेल तर साधा घ्या, पण अशा प्रकारे कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता अशा प्रकारे कापूर आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपला जो उंबरठा आहे त्यावर हळदीचं लेपन देखील सकाळी करायचं आहे. आंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेचच आपल्याला आपला जो उंबरठा आहे त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. तिथे माता लक्ष्मींची रांगोळीची पावलं काढायची आहेत आणि त्या ठिकाणी एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना तुम्ही जो दिवा लावणार आहात तो एक तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा लावू शकता किंवा तुपाचा लावू शकता किंवा जे तुमच्याकडे तेल असेल त्याचा लावायला देखील काही हरकत नाही, पण दिवा मात्र आपल्याला लावायचाच आहे. त्यासोबत ती जी वात असणार आहे ती तुम्ही लाल रंगाची घ्यायची, म्हणजे जो कलावा असतो तो घ्या किंवा आपली जी कापसाची वात आहे त्याला थोडंसं हळदी कुंकूचं बोट लावून तो जो कापूस आहे तो लाल करून घ्या आणि अशा प्रकारे तो दिवा तुम्हाला त्या ठिकाणी लावायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी मदत मिळेल. अशा प्रकारे हा छोटासा उपाय तुम्हाला उंबरठ्यावर करायचा आहे. त्यानंतर बघा आता सेवा काय करायच्या. तर सेवेच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर आवर्जून त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर देवीचा टाक असेल तर त्या टाकावर तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी देखील चालणार आहे. देवीचा टाक नसेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्या
तीही नसेल तर 1 रुपयाचं नाणं घ्या, त्यावर कुंकुमार्चन करा. त्यानंतर सगळं काही करून झाल्यानंतर तो 1 रुपया पुन्हा स्वच्छ धुवून तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे किंवा एखाद्या अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून तो खर्च होणार नाही. तुम्ही दर अमावस्या दर पौर्णिमेला तो 1 रुपया पुन्हा पुन्हा वापरू शकता. अशा प्रकारे तो ठेवायचा आहे. आता ही माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे कुंकुमार्चन. म्हटलं तर आपण या व्यतिरिक्त तुम्ही अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये अजून काय करू शकता, तर तुम्ही माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता, कुंजिका स्तोत्र म्हणू शकता. त्या देखील खूप प्रभावी सेवा आहेत, त्या तुम्ही करायला काही हरकत नाही. त्यानंतर बघा, आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी अमावस्येच्या दिवशी घरावरून दही भाताचा उतारा देखील केला जातो. थोडासा भात घ्यायचा, दही घ्यायचं आणि आपल्या मुख्य दरवाजावरून तो 7 वेळेस उतरवून अशा ठिकाणी ठेवायचा ज्या ठिकाणी कोणाचा पाय लागणार नाही किंवा कोणाचा अपघात होणार नाही. बघा, आता दही भाताचा उतारा केल्यानंतर जर तुम्ही रस्त्यातच ठेवला तर उगाच आपली इडापिडा काढून दुसऱ्याच्या मागे लावण्यासारखं होईल. त्यामुळे ठेवताना काळजी घ्यायची आहे. एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे जास्त कुणाचा वावर नाही, म्हणजे कुत्रं मांजर येऊन ते खाऊन जातील. अशा प्रकारे काळजी घेऊन आपल्याला हा उतारा करायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही नारळाचा देखील उतारा करू शकता. नारळ घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस उतरवून अशाच ठिकाणी टाकायचं जिथे जास्त वर्दळ नाही किंवा सतत कोणाचा वावर नाही, कारण नारळाने देखील एखाद्याचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे रस्त्यात कोठेही तो टाकू नका, ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी पितृदोषासाठी देखील आपल्याला उपाय करता येतात. पितृदोषापासून आपल्याला मुक्तता हवी असेल तर पितृदोष मुक्तता होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे कावळ्यासाठी दहीभात ठेवणे. तुमची गॅलरी असेल, गच्ची असेल तर त्या ठिकाणी कावळ्यासाठी दहीभात ठेवायचा आहे. अगदीच कावळे नाही आले, दुसऱ्या पक्षाने जरी तो दहीभात खाल्ला तरी देखील हरकत नाही, पण पशुपक्ष्यांसाठी तुम्हाला अशा प्रकारे दहीभात हा आवर्जून ठेवायचाच आहे. आता त्यानंतर अमावस्येच्या दिवशी काही पदार्थ तुम्हाला चुकूनही खायचे नाहीत, जसे की पांढऱ्या रंगाची मिठाई. पांढऱ्या रंगाची मिठाई जर तुम्हाला कोणी देत असेल तर ती देखील चुकून देखील तुम्ही खाऊ नका किंवा घेऊ नका. या व्यतिरिक्त सहसा अमावस्येच्या दिवशी इतरांच्या घरचं खाणं पिणं टाळा किंवा चहा असेल, कॉफी असेल किंवा जे विड्याचं पान असतं ते जर तुम्हाला कोणी देत असेल तर चुकून देखील अमावस्येच्या दिवशी खाऊ नका. इतकी जर आपण काळजी घेतली तर निश्चितच आपले जे काही आयुष्य आहे ते आनंदात जाण्यासाठी आपल्याला मदत मिळते. त्यासोबतच आपण सेवा आणि उपाय हे करतच असतो आणि स्वामींची आपण जर सेवा करत असू तर निश्चितच आपल्या आयुष्यावर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही, याची खात्री बाळगा. आता ज्येष्ठ अमावस्येच्या निमित्ताने पितृतर्पण विधी नेमका कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगते, तेव्हा अगदी काळजीपूर्वक ही माहिती ऐका. बघा, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, देवतांचं ध्यान करून दिवसाची छानपैकी सुरुवात करायची. यानंतर आंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे. नंतर एका भांड्यामध्ये पाणी, फुलं आणि तीळ घ्यायचं, ते पूर्वजांना अर्पण करायचं आहे. तर पितृतर्पण विधी शक्यतो तिळाने केला जातो. तर एका भांड्यामध्ये पाणी, पांढरी फुलं किंवा मग नसतील तर मग ज्या रंगाची फुलं असतील ती तुम्ही घेऊ शकता आणि काळे तीळ या सगळ्या गोष्टींनी तुम्ही पूर्वजांना ते पाणी अर्पण करू शकता. तर काय करायचंय, आपल्या घरामध्ये जो काही पितरांचा टाका असतो त्याच्यावर तुम्ही या सगळ्या गोष्टी अर्पण करू शकता. यानंतर शेणाची गौरी घ्यायची, ती छानपैकी पेटून घ्यायची, म्हणजे तिचा विस्तव तयार करायचा एका भांड्यामध्ये. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खीर टाकायची आहे, खास करून तांदळाची खीर. त्यानंतर त्याच्यावर थोडासा गूळ टाकायचा आणि तूप अर्पण करायचं. आणि जेव्हा आपण विस्तवावर हे सगळे अन्नपदार्थ अर्पण करतो तर त्याचा एक खूप सुवासिक असा धूर तयार होतो आणि तो आपल्याला म्हणजे जे सगळं जे भांडं असतं ना पेटलेलं, तर ते आपल्याला आपल्या पितरांच्या फोटोसमोर ठेवायचं असतं किंवा मग आपल्या घराच्या बाहेर देखील आपण ठेवू शकतो, जेणेकरून आपल्या पितरांपर्यंत ते अन्न पोहोचेल, असा त्याचा अर्थ आपल्याला घेता येतो. तर तुम्हाला तांदळाची खीर करणं या दिवशी जमलं नसेल तर तुम्ही त्या होमावर म्हणजे आपण जो काही विस्तव तयार केलेला असतो त्या गौरीचा, तर त्याच्यावर आपण दहीभात देखील टाकू शकतो आणि त्याच्यावर थोडंसं तूप टाकू शकता. कडेने पाणी फिरवायचं, पितरांचं स्मरण करायचं, पितृदेवो भव किंवा ओम पितृभयो नमः असं म्हणायचं आणि नमस्कार करायचं. या पद्धतीने आपल्याला पितृतर्पण विधी करता येतो. तर खूप साधा सोपा विधी आहे, पण आपण बऱ्याच वेळा कंटाळा करतो. त्यामुळे मग आपल्यालाही पुन्हा असं वाटतं की आपल्याकडून पितरांचं हे कार्य झालं नाही, वेळ मिळाला नाही म्हणून हे राहून गेलं, ते राहून गेलं. पण मग तुम्ही थोडासा वेळ काढला ना, सगळं काही व्यवस्थितपणे होऊन जाईल. तर दुपारी 12 वाजायच्या आत तुम्हाला हा विधी करायचा आहे. अजून एक गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे की आपल्याकडे जे होमाचं भांडं
भांडं असतं ना, तर त्याच्यामध्ये शक्यतो देवी देवतांचाच होम करावा असं सांगितलं जातं. आणि पितरांसाठी जेव्हा आपण असं काही अन्नदानाचा विधी करतो, म्हणजे पेटलेल्या त्या विस्तवाच्या गोरीवर, तर मग ते एका ताटामध्ये करावे किंवा एखाद्या लोखंडी तवा किंवा एखाद्या लोखंडी घमेलं देखील याच्यामध्ये करू शकता. कूर्म पुराणामध्ये सुद्धा असं म्हटलं आहे, ज्यांना स्वर्ग दीर्घ आयुष्य संपत्ती हवी आहे आणि ज्यांना पापे धुवून मोक्ष मिळवायचा आहे, त्यांनी ब्राह्मण आणि सज्जन लोकांना उदार हस्ते दानधर्म करावा. प्रत्येकाने आपल्या कमाईतील काही भाग इतरांना मदत करण्यासाठी दान करावा. निर्जला अमावस्या हा दानधर्मासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी दान केल्यामुळे दैवी आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. ज्येष्ठ अमावस्येला काय दान करावे, जसे की मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही अनाथ आश्रमात जाऊ शकता. त्या व्यक्तींना ज्या काही गोष्टी गरजेच्या असतात त्या तुम्ही दान करू शकता. अजूनही तुम्हाला योग्य वाटेल असं कोणतेही दान तुम्ही गोरगरिबांना करू शकता. तसेच तुम्ही या दिवशी कुत्र्यालाही आवर्जून दहीभात, तसेच दहीभात नाही जमला तर एखादा बिस्किटचा पुडा आवर्जून कुत्र्याला खाऊ घाला. इतरही मुक्या प्राण्यांना या दिवशी आवर्जून अन्नदान करावे. तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत हे सविस्तररित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.